शेतकऱ्यांना फसवण्यासाठी मनोज जरांगे आणि फडणवीस यांच्यात खोटं भांडण सुरू असल्याचा नवा दावा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। यावर अद्याप भाजपने प्रतिक्रिया दिलेली नाही, तर जरांगे काय म्हणाले पाहूयात। भारतीय जनता पक्ष जर ओबीसीच्या पाठीमागे उभा राहत नसेल तर जरांगेचा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भांडण्याचा ओबीसीला फायदा काय? काही फायदा नाही। ते फसवं राजकारण आहे की ओबीसीला फसवले जाते। जरांगेने असताना देवेंद्र फडणवीसला टार्गेट केली आणि ओबीसी असं म्हणतोय अरे मग देवेंद्र आपला आणि भारतीय जनता पक्षाचा जो पक्ष आहे देवेंद्रचा त्याने भूमिकाच घ्यायची नाही। इलेक्शन संपून गेल्यानंतर तुम्ही विचारायला गेलात तर ते म्हणतील आम्ही थोडी भूमिका घेतली होती। आंबेडकर साहेब म्हणू शकत नाहीत असं, आणि ते बी मी देवेंद्र फडणवीस साहेब एकत्र नाही नकली भांडण आहे तुमचं ठरवून। हा नकली व्हायना समजा, नकली म्हणजे एकत्र झालं त्याचा अर्थ मग म्हणजे आम्ही दोघं एकत्र। मी ऐकतो, मला विश्वास नाही बसत, कारण त्यांचा डाव भल्याला कळत नाही। त्याच्यामुळं त्यांच्याबद्दलचं आमचं काहीच म्हणणं नसतं, कारण त्यांना खूप अभ्यास आहे। ते वंचित आणि गरजवंताच्या बाजूने आहेत। एक दिवस तुम्हाला ते दिसल सुद्धा।